नवीन सामन्याचा हा श्री गणेशा घेऊन गोलंदाजीसाठी काजल आणि स्ट्राईक वरती ऐश्वर्या. पहिला चेंडू यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह सरळ काजलच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. निर्धाव चेंडूने सुरुवात आणि यावेळेला स्वीप करायचा प्रयत्न होता. पंच आपले दोन्ही हात करतायत जमिनीला समांतर. धावा मिळतील अवांतर. एक्स्ट्राने मात्र इथे सांघिक धावांचं खातं उघडलं जातंय. गेल्या 2 दिवसात आणि आजच्या तिसऱ्या दिवसात सकाळपासून म्हणजे जवळपास 12 वाजल्यापासून आपण स्पर्धेला सुरुवात केली आणि अगदी एक क्वालिटी क्रिकेट या 3 दिवसांमध्ये या स्पर्धेदरम्यान अनुभवायला मिळालं. आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटलाय. आणि यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. काजलला मिळाली सफलता. ऐश्वर्या बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय तो ओमकार मला टीमला. संध्याकाळच्या सत्रात डीजे मास्टर सुद्धा चांगलं मनोरंजन करतायत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसांपासून केलं जात आहे. तर नक्कीच आमच्या डीजे हर्षल यांचा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. पहिला विकेट इकडे आला ऐश्वर्याच्या स्वरूपात आणि ऐश्वर्याची जागा घेण्यासाठी सौंदर्या मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक नवीन बॅटर. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. माफ करा, 2 वाईट बॉल हाताळले गेले. एक विकेट आली. पहिला चेंडू निर्धाव होता. आणि पुन्हा एकदा मात्र वाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र काजलच्या चेंडूसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे विसरून चालणार नाही की तुम्ही दोन्ही टीम एक एक पर्व या स्पर्धेचं जिंकलेलं आहे आणि तसाच खेळ तुम्हाला दाखवायचा आहे. यावेळेला मात्र सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जातोय सीमा पार. रन मिळतील 4. पकवास. धावा मिळतील झटपट पटापट. चौकार येतोय. अशा फटक्यांची गरज आहे सध्या ओमकार मला टीमला. आज ओमकार मलाड पुरुषांचा संघ जो होता तो नक्कीच या स्पर्धेतून पराभूत ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला. कित्येक पर्व त्यांनी सुद्धा चांगली खेळली आणि एक पर्व ते सुद्धा या स्पर्धेचे विजेते होते. तर महिलांचा संघ आज कशी कामगिरी करतोय याच्याकडे मात्र आता ओमकार मलाडच्या समर्थकांचं लक्ष आहे. यावेळेला बॉटमहँडचा खूप जबरदस्त वापर केला गेलाय. मनगटी फटका. आणि म्हटलं जातं ना की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये सोशल मीडियावरती खूप ट्रेंडिंगला चालू आहे. गाण्याचा अर्थ काही कळत नाहीये पण म्युझिक ऐकण्यासारखं आहे. अशी अनेक गाणी आपण ऐकली आहेत मागील काही दिवसांमध्ये, मागील काही वर्षांमध्ये, की ज्या गाण्यांचा अर्थ आपल्या प्रेक्षकांना काही कळत नाहीये पण ऐकायला बरी वाटतायत. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका तिकडे बघायला मिळतोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. चांगली सुरुवात तिकडे मात्र बॅटिंग टीम कडून सुद्धा होते. एका बाजूला सौंदर्या, एका बाजूला रिया. रियाला आतापर्यंत स्ट्राईक मिळालेली नव्हती. सौंदर्याने मात्र 3 चेंडूत 2 चौकार ठोकलेत. एक सिंगल घेतली आहे. 9 वर बॅटिंग करते. 300चा स्ट्राईक रेट आणि एक मोठी ओव्हर इथे आलेली आपल्याला जवळपास बघायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू पूर्ण लिगली झालेत परंतु 8 चेंडू हाताळले गेलेत. आणि हा शेवटचा चेंडू होता. अगदी वेगवान पद्धतीने हाताळला गेलाय आणि डॉट बॉलने सांगता होते पहिल्या षटकाची. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 1 गडी बाद आणि 12 धावा धावफलकावरती. एकंदरीत ही ओव्हर पूर्ण करायला 9 चेंडू हाताळावे लागले तिकडे काजलला. पण एक विकेट मिळाली त्यांना, एक सफलता मिळाली पण 2 चौकार सुद्धा ठोकले गेले. एकंदरीत पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा वाईड आला, त्यानंतर विकेट मिळाली आणि असं हे विश्लेषण आपण बघताय या ओव्हरचं. ओमकार मलाड 12 वर 1 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपण बघत आहात आपल्या
विभागाचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, लोकप्रिय शिवसेना नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सन्माननीय अमेय अरुण घुले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित आपल्या सर्वांची लाडकी, आवडती, हक्काची, मानाची वाय कट्टा अर्थात वाय चषक 2025 आपण बघत आहात. स्पर्धेची तिसरी रजनी आहे, तिसरी रात्र आहे आणि त्यामध्ये महिला गटाचा हा खेळ या ठिकाणी मात्र बहरून आलाय. बॉलिंगसाठी मात्र आता नीलमला पाचारण केलं जाते. बॉलिंग मार्क वरती एका बाजूला सौंदर्या, एका बाजूला रिया, एक स्थानिक प्लेयर आहे, एक लोकल प्लेयर आहे आणि तिला सपोर्ट करण्यासाठी आज बरेच सहकार नगरचे खेळाडू आणि समर्थक आणि चाहते त्या ठिकाणी नक्कीच आले आहेत. पहिल्या मॅच मध्ये तरी रियाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, चांगली बॅटिंग केली, जवळपास 2 ते 3 चौकार तिच्या बॅटमधून आले. तिचा एक चाहता सुद्धा तिचा एक पोस्टर घेऊन या ठिकाणी आलाय. आणि बॉलिंगसाठी मात्र सध्या नीलमचा पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटला फटका खेळला जातोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं गेलंय. जबरदस्त फिल्डिंग. एकमेकांना बॅकअप करावं लागतं फिल्डिंग करत असताना सुद्धा. जर एकाच्या हातातून बॉल सुटला, पाठीमागे थांबून दुसऱ्याला बॉल पकडावा लागतो. हे करायचंय क्रिकेटमध्ये. पुष्पा कहता है मैं झुकेगा नहीं साला, लेकिन क्रिकेट में झुकना पड़ेगा, उसके सिवा तुम फील्डिंग नहीं कर सकते. नीलमचा पुढचा बॉल या वेळेला रियाने खेळलेला फटका सरळ बॅटने खेळला जातोय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, अपील केली आहे रनआउट साठी, परंतु पंच अजित निकम सर अगदी आपल्या वेगळ्याच मूड मध्ये असतात. एक वेगळी शैली आहे त्यांची, एक वेगळी स्टाइल है. ये बाबूराव का स्टाइल है, वैसा ही अजित सर का स्टाइल है. सिंगल आली आहे, सिंगल सोबत स्कोर पुढे सरकतोय. धावफलकाचा आकडा मात्र पुढे जाईल. धावफलकावर धावा झाल्या त्या 14. एक गडी बाद, एक विकेट आतापर्यंत गमावली आहे. 14 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.2. 1.2 चेंडूची समाप्ती, 1 विकेट आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करते ओमकार मालाड आणि फिल्डिंग करते जय भारत. या वेळेला मात्र एक लॉफ्टेड शॉट खेळला गेला होता, जबरदस्त फटका होता, परंतु फिल्डिंग ही त्याही पेक्षा लाजवाब पाहायला मिळाली. मित्रांनो, हा स्टॉप आवडला असेल, ही फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळाली. आमच्या या सुज्ञ प्रेक्षकांना सांगावं लागत नाही, ज्या वेळेला प्रेक्षकांना काही चांगलं झालेलं मैदानावरती दिसलं की ते टाळ्या आपोआप वाजवतात. आणि मला वाटतं हा बॉल जर हातातून निसटला असता तर नक्कीच चौकार गेला असता. त्यामुळे जवळपास 3 रन अडवले गेलेत असं म्हणावं लागेल. एक घर धावसंख्या पुढे सरकते. 15. एक गडी आतापर्यंत गमावलाय. आणि रियाच्या बॅटमधून यावेळेला स्ट्रेट बॅटेड फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल जमिनीवर गुदगुल्या करत. दन 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 वाय चषक चौकार. तसं फटकेबाजी तिकडे बघायला मिळते. रिया यांची स्थानिक खेळाडू आहेत, मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची चांगली जाणीव आहे. काही वेळेला त्या मैदानावरती खेळताना आपण पाहिल्या सुद्धा असतील. मागील पर्वामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगली खेळी केली होती या स्पर्धेमध्ये. आणि आज पुन्हा एकदा मात्र आपल्या फलंदाजीचा तडाखा त्यांच्या बॅटमधून त्या दाखवत आहेत. आणि हा पोस्टर पहा, आय लव्ह यू रिया दीदीचा पोस्टर घेऊन हा त्यांचा चाहता आज मैदानावरती आलाय. दोन चेंडूंचा हा खेळ शिल्लक असल्याचा इशारा पंच अजित सरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि हाही चेंडू अलॉंग विथ द कार्पेट, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी वाईट.
मात्र असंच म्हणावं वाटेल की खेळते मी भारी राजा फोटो माझा काढ. कॅमेरा मनला सांगितलं असेल. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. 2 चौकार 3 सिंगल आणि हा 1 टू गोचा अनोखा अंदाज आहे अजित निकम सरांचा. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खिडा फटका. 1 रनच त्या ठिकाणी मला वाटतं घेतली जाऊ शकेल. जशी खेळाडूंची मात्र फॅन फॉलोईंग आहे तशी मात्र आमच्या अजित सरांची सुद्धा एक वेगळी फॅन फॉलोईंग आहे की वेगळा फॅन बेस आहे. काही प्रेक्षक जे आहेत ते खेळाडूंना बघण्यासाठी येतात, त्यांचा खेळ बघण्यासाठी येतात, तर काही प्रेक्षक जे आहेत ते आमच्या अजित सरांचा 1 टू गो ऐकण्यासाठी येतात. एक वेगळा फॅन बेस बनवलाय अजित सरांनी. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान इथे समाप्त होतोय. 12ची सरासरी स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. बघूया आता या मॅच मध्ये काय घडतंय. जर ओमकार मालाड जिंकली तर मला वाटतं दोन्हीच्या दोन्ही मॅचेस जिंकणारी टीम आहे ती नेक्स्ट राऊंड साठी क्वालिफाय करणार आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला तर 7 महिलांचे सामने या ठिकाणी पार पडले आणि त्यामधून यशवीर हा संघ पॉवर प्लेची ओव्हर इथे स्वीकारली गेली आहे. यशवीर हा संघ जो आहे तो क्वालिफाय करतोय मेगा फायनल साठी. आजच्या दिवसातून कोण हा प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे कोडं जे आहे ते आज संध्याकाळीच उलगडणार आहे, आज रात्रीच उलगडणार आहे. बॉलिंग साठी मात्र उर्वशी. बॉलिवूडच्या बऱ्याच ऍक्ट्रेसची नावं त्या ठिकाणी ऐकायला मिळाली. मगाशी ऐश्वर्या, त्यानंतर काजल, आता उर्वशी. पण चांगला खेळ केला या सर्व महिला गट खेळांनी सुद्धा, सगळं महिला संघांनी सुद्धा. नीलम त्या ठिकाणी नक्कीच एक महागडी ओव्हर त्यांनी हाताळली. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. काजलने 12 धावा खर्च करत एक विकेट पटकावली आहे आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 वर आहे, 10 वर आहे रिया आणि 11 वरती आहे सौंदर्या. दोघांनीही 5-5 चेंडूंचा सामना केलाय. फुलटॉस चेंडू आणि या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला 1 मोर बाउंड्री येते रियाच्या बॅटमधून. असे हे एफर्ट्स मात्र यावेळेला निलमकडून लावले गेले. नक्कीच त्यांचंही कौतुक. पण चौकार आलाय. रियाला 4 धावा मिळतील आणि टीमला सुद्धा 4 धावा मिळतील. ओमकार मालाड आता मात्र जाऊन पोहोचते 28. यावेळेला यॉर्कर लेन चेंडू. फिल्डिंग जबरदस्त आहे. अशा धावा तुम्हाला अडवाव्या लागतील, असे बॉल तुम्हाला रोखावे लागतील तर आणि तरच मात्र समोरच्या टीमला तुम्ही कमीत कमी धावांवरती थांबवू शकता. बघा आपल्या मैत्रिणींना बाहेरून सुद्धा आवाज दिला जातोय, चीअर केलं जात आहे आणि या वेळेला नो बॉलचा इशारा आणि नो बॉल वरती खडे खडे बॉलला पाठवलंय सीमा. मात्र मनमुराद आनंद लुटला जातोय. या वाय चषकासारख्या प्लॅटफॉर्म वरती खेळण्याचा आनंद लुटला जातोय. समोरच्या गोलंदाजावरती मात्र आज सडेतोड आक्रमण केलं जात आहे. अगदी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपली स्वाभाविक बॅटिंग त्या ठिकाणी रिया दाखवते मैदानावरती. वैयक्तिक 9 चेंडूत 18 वर रिया आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 32, 1 गडी बाद. 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता रियासाठी फिल्डिंग सजवायची तर सजवायची कशी हा विचार पडलाय गोलंदाज उर्वशीला. 1 चौकार 1 डॉट, त्यानंतर नो बॉलवर चौकार आणि आता सुद्धा चौकार. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय. जय भारतवर मात्र कुरघोड्या करण्याचा प्रयत्न तिकडे ओमकार मालाडची टीम करते. कॉपी बुक स्टाईल फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत ते रियाच्या बॅटमधून. अगदी पुरुष गटांमध्येही जसा खेळ आपण पाहिलाय तसाच मात्र एक दर्जेदार खेळ आपण महिला गटातून सुद्धा बघतोय. नुकताच भारतीय महिला क्रिकेट संघाने सुद्धा विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर मला वाटतं या महिला सुद्धा वेगळ्या ताकदीने आज आणि एका वेगळ्या उत्साहाने आज मैदानावरती उतरलेत.
महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, ती रिया दाखवून देते मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखीन चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावर. फुल टॉस चेंडू कव्हर्सला, पण या वेळेला मात्र फिल्डर आहे तिकडे. एकच धाव घेण्याची संधी मिळते रियाला आणि संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 37 विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर. चर्चा त्या ठिकाणी जारी आहे आणि 1 टू गोचा इशारा. त्याचसाठी आम्ही थांबलो होतो, पण 4 चेंडू झालेत सर. षटकाचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 40 धावा. शेवटची ओव्हर आता मात्र कोण हाताळणार, चर्चा त्या ठिकाणी मात्र चालू आहे. 2 खेळाडूंमध्ये कॅप्टन सुद्धा आता त्या ठिकाणी मला वाटतं बॉलिंगसाठी तयार आहेत. टॉससाठी आल्या होत्या, टॉस जिंकला होता, फिल्डिंग स्वीकारली होती. आणि सवी मॅम त्या ठिकाणी मात्र बॉलिंगसाठी आले आहेत. कॅप्टन आहेत जय भारत टीमच्या. गेली कित्येक वर्ष मला वाटतं पहिल्या पर्वापासून स्पर्धा खेळतायत ही, आणि स्पर्धा खेळत असताना 1 वर्ष मात्र त्यांच्याही टीमने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे एक चांगला कॉन्फिडन्स आहे. पण समोर सुद्धा सौंदर्यासारखी बॅटर स्ट्राईक वरती सध्या. सवी यांचा पहिला चेंडू आणि तो जातोय मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेला. डावखुरी हाताची फलंदाजी तशी महिला गटातून खूप कमी प्रमाणात पाहायला मिळाली आणि त्यातली एक दर्जेदार शैलीची फलंदाजी आपण बघतोय. चांगला बॅटिंग स्टान्स आहे, चांगले फटके त्यांच्या बॅटमधून खेळले जात आहेत. एक क्वालिटी क्रिकेट जे आपण गेले 3 दिवस अनुभवतोय, मग तो पुरुष गट असो, महिला गट असो, ओव्हर 40चा गट असो. सवी यांचा पुढचा चेंडू आपण पाहूया. काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय या दुसऱ्या मॅच दरम्यान. यावेळेला फुल टॉस मिळाला आणि फुल टोल वसूल केला. रिया काही थांबायचं नाव घेत नाहीये मित्रांनो. जरा सहकार नगर खेळाडू आपण जरा जोरदार टाळ्या वाजूया रियासाठी. ओंकार मलाडच्या डगआउट मध्ये उत्साहाचं वातावरण आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, डान्स केला जातोय. यावेळेला सुद्धा बॅकफुटवर सरकली आहे आणि चांगली फिल्डिंग. ओहो, पण अडवलाय बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि रनआउटची संधी ती सुद्धा हातातून घालवली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, म्हणजे इथे झालं असं, पण यावेळेला तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रियाला माघारी परतावं लागेल. अजून तिकडे मात्र पंचांकडून काय निशाण नव्हतोय.
अंपायर कडून मात्र काय निर्णय येतो तर आपल्याला जाणून घ्यायचा आहे. बॉल डिक्लेअर मध्ये गेला होता की पडद्याला लागून आत आला होता याची पडताळणी होईल आणि तदनंतर मात्र निर्णय जो काही आहे तो आपल्याला कळवला जाईल. सो आमचे तिसरे पंच अर्थात स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीपजींनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. स्वतः एक आयोजक म्हणून तर ही स्पर्धा पाहिलीच आहे, पण एक चांगले पंच म्हणून टीव्ही अंपायर म्हणून सुद्धा त्यांनी कामगिरी पाहिली आहे आज या मागील 3 दिवसांमध्ये. यानंतर आणखीन एक सामना या गटातला आणि त्यानंतर मग महिलांच्या दुसऱ्या गटाला सुरुवात होईल. म्हणजे एकंदरीत महिलांचे 3 संघांचे 4 गट या ठिकाणी आज आपण केलेले आहेत आणि डिक्लेअर आहे त्यामुळे रिया आउट होणार नाहीये. 3 रन मिळतील आणि डिक्लेअरच्या स्वरूपातली ही धाव या ठिकाणी मिळाल्यामुळे रिया मात्र सेफ असेल. आणि टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र झाली आहे ती आता 48 धावा, 48 रन्स. टोटल धावसंख्या 48 आहे. एक विकेट आतापर्यंत गमावलाय आणि रियाच्या वैयक्तिक स्कोरकडे सुद्धा लक्ष टाकण्याची गरज आहे, कारण बऱ्यापैकीचे फटके तिने खेळले आहेत, बरेच चौकार तिने ठोकले आहेत आणि 14 चेंडूत 29 धावांवरती रिया बॅटिंग करते. सहकार नगरकरांनो जरा रियासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तीन बॉल पूर्ण झालेत. असेल स्कोर कार्ड. 3 चेंडू पूर्ण, 3 चेंडू बाकी आणि रिया वैयक्तिक 29 धावांवर बॅटिंग करते आहे. फुल टॉस चेंडू होता आणि हा चेंडू सुद्धा सरळ अमय सरांच्या बॅनर वरती आणि मला वाटतं हा बॅनर फाड चेंडू होता. पंचांचा निर्णय काय आहे? मात्र माघारी परत. तर पुन्हा एकदा रियासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. 15 चेंडू 29 धावांची एक वादळी खेळी आज मात्र त्यांनी केली आहे आणि संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 48 वर. विकेट आलाय, विकेट नंबर 2 आणि बॅटिंग साठी आता मात्र कॅप्टन आफरीन स्ट्राइक वरती आलेत. यावेळेला हवेत फटका खेळलाय आणि हा बॉल सुद्धा बॅनरवर. सवीला मिळते आणखीन एक सफलता. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा फेस ऑफ आपण बघत होतो आणि त्यामध्ये सवी यशस्वी ठरली आहे. आफरीनला माघारी परतावून लावलं गेलंय. वंटुकोचा इशारा, त्याचीच आपण वाट पाहत होतो, त्याचीच प्रतीक्षा केली जात होती. पाहूया कोमल काय करते. शेवटचा चेंडू असेल या डावाचा. 50च्या पलीकडे धावसंख्या नेईल का? शेवटचा बॉल या वेळेला डाऊन दी ट्रॅक खेळला गेलाय. आता अडवलाय की नाही हे आम्हाला पंच सांगतील. सर किती रन आहेत? आणि पंचांचा निर्णय 4 धावा. त्यामुळे टोटल स्कोर आपण जर पाहिलात
तर 4 ओव्हरची समाप्ती आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा आवडता वाय कट्टा वाय चषक 2025 हे 15व पर्व कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अमय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय कट्टा वाय चषक 2025 हे 15व पर्व आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज या तिसऱ्या रजनीमध्ये महिला गटाचा खेळ सध्या मात्र मैदानावरती रंगलाय बहरलाय आणि सामना क्रमांक 2 या गटातून चालू आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या गटातली आणि याच्या रजनीतली महिला गटाची 5वी मॅच आपण म्हणू शकतो, कारण या अगोदर सुद्धा एक गट आपण खेळला पाहिलाय. आपण सकाळी खुला गटाचा सामना पाहिला आणि तदनंतर आता मात्र महिलांच्या गटाला सुरुवात झाली आहे. कालही आपण जर पाहिलं तर 7 सामने महिलांचे पार पडले आणि त्यामधून यशवीर हा संघ जो आहे तो सेमीफायनलसाठी मेगा फायनलसाठी क्वालिफाय करताना आपल्याला बघायला मिळाला. आणि सध्या मात्र आता गरज आहे ती 53 धावांची. आणि एका बाजूला आपण जर बघितलं तर 2023 चा विजेता जय भारत आणि नगर आपल्याला शिकवतं. स्ट्राइक वरती प्राजक्ता आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रुत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू जातोय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि पहिल्याच बॉलवरती हा खणखणीत वाय चषक चौकार. जयश्री पहिल्याच बॉलवर जयश्रीच्या प्राजक्ताच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर दिशेनं टाकला गेलेला बॉल कव्हर्सला खेळला जातोय. सिंगलने मात्र यावेळेला स्ट्राइक रोटेट केली आहे. दुसऱ्या बाजूने रुत आहे बॅटिंगला ओपनिंग पेअर मध्ये. काय घडतंय काय बिघडतंय लक्ष मोठं आहे. आणि हा नो बॉलचा इशारा आला होता. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल पायाला लागून थोडासा डिफ्लेक्ट होऊन शॉट मिडविकेट कडे जातोय. रन घेण्याचा कोणताही प्रयत्न तिकडे केला गेलेला नाहीये. 6 विदाउट एनी लॉस. आणि सन्माननीय अमेय अरुण घोले साहेबांचे पिताश्री अरुण घोले साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सोबत कोमलताई सुद्धा आहेत. चित्राताईंचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि आज अमेय समाजाच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय.
त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. महिलांचा खेळ रंगतोय आणि या स्पर्धेदरम्यान मान्यवरांची मोठी मांदियाळी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहते. अरुण गोले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्याचबरोबर कोमलताई सुद्धा या ठिकाणी आज या तिसऱ्या रजनीमध्ये उपस्थित राहत आहेत. अमेय साहेबांच्या मातोश्रींचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय आणि स्थानिक शिवसेना महिला शाखा प्रमुख पार्वतीताई माने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज या वाय चषक 2025 सीझन खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीस 11 धावा जमवल्या गेल्यात. म्हणजे एक चांगला स्टार्ट दिलाय. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. तर तेच काहीसं दिसून येतंय. चांगली सुरुवात करून दिली आहे तर फक्त चांगला अंत करून द्यायचा आहे. हा तर फक्त आगाज केलाय. अंजाम द्यावा लागेल या मॅचला. 53 धावांचं लक्ष्य 4 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, येणाऱ्या मात्र 18 चेंडूंमध्ये अजून 42 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 14 धावांच्या इकॉनॉमीने 14 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बॅटिंग करावी लागणार आहे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. पहिली ओव्हर अगदी चांगली राहिली फलंदाजांसाठी. 2 चौकार 1 सिंगल 3 डॉट जरी आले असले तरी 2 नो बॉल तिकडे हाताळले गेले होते. अशा एकंदरीत 11 धावा पहिल्या षटकातून. फॅटिंगसाठी मात्र एका बाजूला प्राजक्ता जी स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईक इनला रुद्र. बॉलिंगसाठी ऐश्वर्या. ऐश्वर्याचा पहिला चेंडू या वेळेला फ्रंट फुटवर येऊन फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसलाय आणि चेंडू मात्र विकेट किपर रियाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. काय बॅटिंग केली आज रियाने. 29 धावांची वादळी खेळी या मैदानावरती तिने साकारली आहे आणि सर्वच सहकार नगरकरांची आणि वडाळाकरांची मनं जिंकली आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सवरती आज मला वाटतं संपूर्ण मुंबई संपूर्ण महाराष्ट्र हा खेळ पाहतोय. आतापर्यंत जवळपास 80,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा जी आहे ती आजच्या दिवसामध्ये आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहिली आहे. ज्या प्रेक्षकांना मैदानावरती येणं शक्य नाही आहे. यावेळेला सुंदर फटका खेळला परंतु फिल्डर तैनात आहे. कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि विकेटचं पतन. खेळाडू बाद. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. स्पर्धेच्या माध्यमातून मात्र भावपूर्ण आदरांजली सुद्धा आपण वाहतोय. ती स्वर्गीय मंगेशजी नारकर यांना, त्याचबरोबर स्वर्गीय मिलिंद सुधाकर परब यांना, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके मिल्या यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजलीपूर्वक हा बॅनर आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याचबरोबर आपल्या सर्व वायकट्टाचे सर्व सभासद त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यांचाही फोटो तिथे लागलाय. तिथे आमचा सागर पण दिसतोय आम्हाला. कट केलेला बॉल आहे. या वेळेला पॉइंटच्या दिशेला एक जबरदस्त स्लाइसिंग कट बाउल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. गेला एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. बॅकफुटवर गेल्या, जागा बनवली आणि बॅटचा चेहरा अगदी शेवटच्या क्षणाला खोलला. 6 चेंडूत 9 वर. प्राजक्ता यावेळेला फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न. तिकडे चांगलं फुटवर्क दाखवलं जरूर परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. 15 धावा 1 गडी बाद. फुल टॉस बॉल आणि यावेळेला मिड विकेटला फटका सजवलाय. चांगला थ्रोही बघायला मिळतोय. एका धावेची भर पडेल आणि 8च्या सरासरीने मात्र 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 1 गडी बाद. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवरती बघायला मिळत आहेत.
उघडू शकलेली नाही आहे. आणि बॉलिंगसाठी मात्र आता रियाच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली गेली आहे. बॅटिंगमधून 29 धावा तिने आज साकारल्या आहेत आणि गोलंदाजीतूनही अष्टपैलू कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून देण्यासाठी आता मात्र तिने चेंडू हातामध्ये स्वीकारलाय. या मैदानावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे रियाला. बॅटिंगमधून ते आपल्याला झळकवताना ती पाहायला मिळाली, पण आज बॉलिंग कशी करते ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये तरी रियाने बॉलिंग केलेली नव्हती, परंतु या मॅचमध्ये बॉलिंग करण्याची संधी त्यांना मिळते आहे. 12 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग, 18.5चा रिक्वायर्ड रन रेट, म्हणजे प्रतिषटक कमीत कमी 4 चौकार तुम्हाला खेळावे लागतील. स्ट्राईकवर प्राजक्ता. रियाचा पहिला चेंडू. यावेळेला मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अतिरिक्त धाब्याची घोषणा होते. इथे मात्र पंच लागू करतायत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. एक्स्ट्रा रन्समुळे स्कोर पुढे जातोय 17 वरती. यावेळेला डिफेन्सिव्ह अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न, पण थोडंसं मिसफिल्ड, थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. रन मात्र घेतली जाऊ शकत नाही. डॉट बॉल. सोपं नाही आहे इतकं मोठं लक्ष पार पडणं. हळूहळू मात्र आता हा सामना जो आहे तो जय भारत पासून दूर जाताना दिसतोय. दिल्ली अजून खूप दूर दिसतेय. लांबचा पल्ला गाठायचा आहे. मोठे प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमक पावित्र्य स्वीकारावा लागेल. क्रिकेट खेळत असताना मात्र समुद्रांच्या लाटांची तुम्हाला आठवण ठेवावी लागते. एक चांगलं क्रिकेट आज या ठिकाणी गेल्या 3 दिवसात अनुभवायला मिळालंय. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आणि एक ऑल इज वेल असं आयोजन. अगदी बारीक बारीक गोष्टींकडे मात्र आमच्या आयोजन समितीचं लक्ष असतं. मग खेळाडूंना बसायसाठी डगआउट असो, त्याचबरोबर आमचं यूट्यूब लाईव्ह असो, मैदानावरची लाईट असो, आमचं डेकोरेशन असो, मैदानाची सजावट असो, कॉमेंटेटर्स असो, मुख्य व्यासपीठ, त्यावर असणारे मान्यवर, सगळ्यांची काळजी घेतली जाते इथे. आणि यावेळेला बॅकफुटवर जाऊन कव्हरला फटका खेळलाय. काय जबरदस्त स्ट्रोक होता. आणखीन एक चौकार येतोय. आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक धावांचं खातच तिने चौकाराने उघडलंय आणि गरजही अशा चौकारांची. नो बॉलचा इशारा. पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा कळवला जातोय. लेगस्टम्पच्या बाहेरही होता आणि अगदी भीमरही होता. यष्ट्यांच्या डायरेक्ट पाठीमागे विकेट किपरकडे हा चेंडू गेला होता. 2 नो बॉल, 1 वाईड बॉल आणि या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. या बॉलवरती रन घेता येणार नाहीयेत. 10 चेंडूत 11 वरती प्राजक्ता आणि 2 चेंडू 4 वर उर्वशी. पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा मात्र वाईट बॉलचा इशारा तिकडे कळवला जातोय. रियाची ओव्हर आता मात्र लांबणीवर जाताना दिसतेय. आतापर्यंत तिने 6 चेंडू हाताळले, त्यामधले व्हॅलिड बॉल 4च आहेत. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका, परंतु लॉंग ऑफ वरती फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळत आहे. एकंदरीत हा सामना आता हळूहळू कुठेतरी ओमकार मलाड संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. 1 to go चा इशारा. यावेळेला सुंदर फटका खेळला गेलाय. जबरदस्त स्ट्रोक आलाय प्राजक्ताच्या बॅटमधून. आणखीन एक दिमागदार, बहारदार, असरदार चौकार. आणि 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी मात्र जिंकायचा टार्गेट आहे 53 धावा, तर गरज आहे अजून 24 धावांची. म्हणजे आता प्रत्येक बॉलवर चौकार ठोकायचा आहे.
पहिल्या मॅच मध्ये आफरीनला आपण सामनावीराचा पुरस्कार पटकावताना पाहिलं होतं आणि यानंतर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पॉवर प्लेचा इशारा पंच आम्हाला कळवत आहेत. शेवटची ओव्हर आणि 6 चेंडू 24 धावा, प्रत्येक बॉल चौकार ठोकायचा आहे. उर्वशी स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईकला प्राजक्ता आहे. सोपं नाहीये परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चला सामन्याला मात्र वेळ जास्त घेऊ नका कारण अजून 9 सामने आपल्याला यानंतर खेळवायचे आहेत. नाहीतर सकाळी 4 वाजता तुम्हाला ट्रेन पकडावी लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा मात्र. चला आफरीन थोडीशी घाई करा. स्ट्राईक वरती उर्वशी आहे. 6 बॉल मध्ये 6 चौकार ठोकायचे पण तरी सुद्धा इतकी फिल्डिंग सजवतायत. या वेळेला पहिलाच बॉल आणि बघा तुम्ही कितीही फिल्डिंग सजवा मी त्याच्या मधून फटका खेळून चौकार मारून दाखवणार हे दाखवून दिलं उर्वशीने. पहिला बॉल चौकार आलाय. पाच असे चौकार ठोकायचे आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस मिळाला आणि या वेळेला मात्र चांगली फिल्डिंग पण बॉल हातातून निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे सुरू आहे. बॉल हवेत फेकलाय. एका बाजूला ओमकार मालाड, एका बाजूला जय भारत, एका बाजूला 2023 चा अंतिम विजेता तर दुसऱ्या बाजूला 2024 चा अंतिम विजेता महिला गटातून जय भारत विरुद्ध ओमकार मालाड. या वेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय आणि जबरदस्त स्ट्रोक या वेळेला उर्वशीच्या बॅट मधून. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. 4 धावा. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल तिकडे आफरीनने हाताळलाय. निर्णायक ओव्हर आणि निर्णायक चेंडू होते. दुसरा बॉल जर चौकार आला असता ना तर या मॅच मध्ये ट्विस्ट आलं असतं पण क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाही आहे. हा नो बॉल आणि नो बॉल वरती फुल टॉस बॉल बॅनरवर जातोय. एकच रन मिळणार आहे. बॅटर आउट नाहीये. बॅटर सेफ असेल. रन मात्र मिळेल फक्त एकच. बघा क्रिकेटचा खेळ आहे हा. अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधीही काहीही घडू शकतं. चला थोडस आता वेळेचं बंधन आपण पाळा सर. जरा स्वतः आपण लक्ष घालून त्या ठिकाणी वेळेचं भान राखायला सांगा कारण खूप वेळ जातोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मात्र खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल आणि अशा पद्धतीने जवळपास हा सामना जो आहे तो ओमकार मालाडने आपल्या खिशामध्ये घातलेला दिसतोय. 1 टू गोचा इशारा आणि अशा पद्धतीने ओमकार मालाड या सामन्याचा विजेता आणि दोन्हीही मॅचेस जिंकत मात्र ते नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफाय होतोय तो संघ. साठी तर यायचंच आहे पण आपल्याला आणखीन एक सूचना आहे की 4 ओव्हरचाच सामना असेल पण 4 ओव्हरचा सामना तुम्हाला 15 मिनिटात इनिंग पूर्ण करावी लागेल. अदरवाईज पेनल्टी लावली जाईल. अँड प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो आहे नन अदर दॅन